ना आम्ही ते हे खूप खायचो, ते चिकन लॉलीपॉप वगैरे मिळायचं ना. आणि त्या लॉलीपॉप खाऊन झाल्यावरती आम्ही काय करायचो नाही, कसं कुत्रा असं फिरायचा, त्या कुत्र्याला द्यायचो खायला. 6 महिन्यानंतर कुत्रा एवढा झाला होता. मग एक दिवशी गेलो तो कुत्रा कुठे दिसत नव्हता, पण त्या दिवशी लॉलीपॉप खूप मोठे होते. हल्ली पण ना लोक इंस्टाग्रामवरती, मी फार काय मी घालवत नाही इंस्टाग्रामवर, कारण ना मला कंटाळा आला त्या ॲपचा. लोक काही मेसेज करतात. परवा एका मुलीचा मला मेसेज आला, म्हणे दादा तुमचं कॉन्टेंट छान असतं, मी तुमचा व्हिडिओ बघितला ना की माझं डिप्रेशन निघून जातं. म्हटलं डिप्रेशन सारखं येतंय? आणि म्हटलं जर तो 1 मिनिटाचा व्हिडिओ बघून जर जात असेल ना तर त्याला डिप्रेशन नाही, त्याला मूड म्हणतात. आणि म्हटलं डिप्रेशन जर जोकनी जात असेल तर सायकेट्रिस्ट कशाला MBBS वगैरे करतायत? म्हटलं ह्यांना शिकवा ना जोकच. फर्स्ट इयरला शिकवा हत्ती मुंगीचे जोक, सेकंड इयरला ते शिशूचे शिकवा, थर्ड इयरला बिर्लो बेल्ट, आणि फोर्थ इयरला ते की रिक्षा. आणि असं नाही होत. डिप्रेशन वगैरे म्हणजे हल्लीच्या पिढीला येऊ शकत नाही. डिप्रेशन येण्यासाठी ना 2 गोष्टी लागतात. एक असते गरिबी, दुसरी असते होपलेसनेस. हे हल्लीचे आईवडील मुलांना त्या स्टेजपर्यंत जाऊच देत नाहीयेत. जरा काही झालं की आपले पोचतात. परवा मुलं बिल्डिंगेत खेळत होती, एक मुलगा असा पडला जमिनीला, नुसते हात टेकले ते 2 सेकंदासाठी. त्याचा बाप आला कुठून तरी धावत, ते वेट वाईप घेऊन हात पुसले, मग सॅनिटायझर वगैरे टाकून सॅनिटाईज केलंय. म्हटलं काय करतोस? म्हटलं जर्म्स. अरे म्हटलं आपण लहान असताना गटारातनं बॉल काढून खेळायचो रे. आपल्याला काही नव्हतं सॅनिटायझर वगैरे. आपल्याला सॅनिटायझर नाही काय, तो बॉल 3दा आपटायचा, आणि मग तो हाताला लागला चिखल भिंतीवर असा पुसायचा, झाला. आणि मग खेळून जरा रात्री त्याच गटारावर चायनीजची गाडी लागायची, त्याच्यावर चायनीज पण खायचो आपण. अरे सगळ्यांनी खाल्लं असेल ना चायनीज त्यावेळेला, मस्त असायचं ना. अरे तो माणूस एक बनवायचा, त्याचा छोटासा खराटा असायचा, ती कढई वगैरे घासायचा. एकदा मी त्याला विचारलं, म्हटलं मस्त छान, म्हटलं छोटा खराटा कुठे मिळतो? तेवढा नाही, बाजारात नाही मिळत म्हणाला, तो नॉर्मल मोठाच मिळतो, तो महिनाभर लादी त्यांनी पुसली की मग तो होतो छोटा. ना आम्ही ते हे खूप खायचो, ते चिकन लॉलीपॉप वगैरे मिळायचं ना. आणि त्या लॉलीपॉप खाऊन झाल्यावरती आम्ही काय करायचो नाही, कसं कुत्रा असं फिरायचा, त्या कुत्र्याला द्यायचो खायला. 6 महिन्यानंतर कुत्रा एवढा झाला होता. मग एक दिवशी गेलो तो कुत्रा कुठे दिसत नव्हता, पण त्या दिवशी लॉलीपॉप खूप मोठे होते. आपल्या पिढीने काय काय खाल्लं लहानपणी, आणि कोणी थांबवायचं नाही आपल्याला. किती लोकांनी शाळेत पाटी वापरली आहे, पाटी. माझा एक मित्र होता, ते पाटीचं रूळ असायचं ना, तो रूळ खायचा. एकदा त्याच्या घरी कळलं, ते घेऊन गेले डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हणाले खाऊ द्या म्हणे, कॅल्शियम असतं त्याच्यात. तो अजून खायला लागला, त्याला 5वीत किडनी स्टोन झाले. आणि कोणत्या तरी हुशार माणसाने आयडिया दिली मुलांनी, म्हणे की मी कुठेतरी वाचलंय म्हणे की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बरा होतो. आता 5वीतल्या मुलांना कोण देणार बिअर? म्हणून एक मित्र त्याच्या बाबांची चोरून घेऊन आला, त्याला दिली, तो प्यायला थोडीशी. आता उरलेली काय करायची म्हणून सगळ्यांना दिली थोडी थोडी. आम्हाला एवढी आवडली, दुसऱ्या दिवशीपासून आम्ही ते रोळ खायला लागलो. आजार आम्हाला पण पाहिजे. आणि मला कळतच नाही अशा अफवा बाजारात आणल्या कोणी, की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बरा होतो वगैरे. माझी आई पण अशीच आहे. तिला असं वाटतं की जगातले 90% आजार हे तूप लावल्याने बरे होतात. काही झालं तरी तूप लाव. मध्ये एक मित्र होता, आजारी होता. आई म्हणे त्याला सांग तू. अगं म्हटलं आई एड्स झाला त्याला. त्याच्या थिएटरमध्ये एका माणसाला काहीतरी झालं, ही त्याला म्हणे दादा एक तूप लाव. म्हटलं ही पहिलीच गोष्ट त्याला हार्ट अटॅक आलाय. म्हटलं दुसरा थिएटरमध्ये तूप घेऊन कसं आलीस? मला एक बायकांना तुम्हाला विचारायचं, तुम्ही जाता पिक्चरला तर तुमचं ते चेकिंग त्या पडद्याच्या मागे होतं ना, ते खरंच चेक करतात का त्या बायका मीना वगैरे खेळतात तुमच्याबरोबर? चेक करतात ना. मग तरी हे सगळं कसं जाते आतमध्ये?
आमचं तर इतकं चेकिंग करतात, असं इकडे इकडे इतका हात बायकोनी नाही लावला 5 वर्ष थिएटरमधल्या लोकांनी लावलाय. आणि मग प्रत्येकाचे हे काय, ही चावी आहे, हे काय मोबाईल आहे वगैरे. आणि म्हटलं एवढं चेकिंग माझं काय करतोयस. मी मंगळवारी दुपारी म्हटलं आलोय मराठी पिक्चर बघायला. थिएटरपेक्षा जास्ती लोक घरात आहेत माझ्या. गाईज जोक मग मराठी पिक्चर मंगळवारपर्यंत राहत नाही थिएटरमध्ये. शुक्रवारी येतात, सोमवारी बाहेर. म्हणजे जितका वेळ मराठी पिक्चर चालतात ना थिएटरमध्ये त्याच्याहून जास्ती दिवस घामोळ्या टिकायचा पूर्वी. आठवतं घामोळ्या यायचं असं उन्हाळ्यात वगैरे आपल्या अंगावर माहिती नाईसिलची पावडर अशी करून पाठवायची ना. आरशाच्या समोर उभं राहिलं की वाटायचं अघोरी साधू उभा आहे आपल्या समोर. हल्लीच्या मुलांना माहिती नसतंय घामोळ्या वगैरे काय, कारण हल्ली येत नाहीत. कारण हल्ली AC असतात ना सगळ्यांच्या घरात. आपल्याला नव्हते AC वगैरे. आपण लहान असताना असा एखाद्या अख्ख्या बिल्डिंगीत कोणाच्या तरी घरात AC असायचा. तो फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली आमच्या बिल्डिंगीत आमच्या घरात होता असा. तो विंडो AC होता असा. आणि तो ना अशा एकदम स्पेशल ऑकेजनलाच लागायचा असा. मला आठवतं एकदा 98मध्ये वगैरे कधीतरी इतकं 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 गरम होत होतं. बाबा स्वतः म्हणाले AC लावूया. तो बाबांनी AC ऑन केला. ती ACची आत्मा बाहेर येताना दिसली आम्हाला. अख्ख्या घरात असा काळा काळा धूर झाला होता. मी मेकॅनिकला बोलवलं. मेकॅनिक आला, त्यांनी बघितलं म्हणून अरे वा म्हणाला, हिताचीनी बनवलेला पहिला AC. तुला याचे पार्ट मिळत नाहीत म्हणाले. एक काम करा म्हणे, याला घेऊन जातो म्युझियम मध्ये ठेवतो, जपानमध्ये जास्ती पैसे मिळतील म्हणून तो AC गेला. पण बाबा हुशार आहेत माझे. त्यांनी काय केलं, ती बाहेरची जाळी असते ना ती ठेवली. तो जो भगदाड झाला होता त्याच्यावरती जाळी लावून ठेवली. मग लोकांना वाटेल यांच्या घरात AC आहे. आणि मग कोणी आलं की स्क्रिप्ट रेडी असायची. AC लाव सांगितली की बाबाने अरे खराब झालाय, 4 दिवस झाले. मेकॅनिकला बोलवतो, येतच नाहीये. मग सपोर्टिंग ऍक्ट आई यायची, म्हणजे हल्ली माणसं कुठे येतात हो वगैरे. त्याच्यावर बाबांचा कोणीतरी मित्र आला होता. म्हणून अरे गरम होतं AC लाव. बाबांनी परत तेच हे केलं की AC चालत नाही, मेकॅनिक येत नाहीये. तो म्हणा बाबांना म्हणणार तू विसरलास का, मी वोल्टाजमध्ये होतो 4 वर्ष, मला येतो की AC दुरुस्त करता. तर ते काका उठून AC दिशेत चालत जात होते. स्लो मोशन मध्ये आई आणि बाबा असेल. काकानी जशी ती जाळी काढली त्यांना कळलं हे सगळं. बाबांना वळून विचारलं हे काय. तेवढ्यात आईनी मागणे कुकर मारला त्यांच्या डोक्यात. गेले ते. आईला म्हटलं आई काय केलंस तू. आई म्हणे जर त्यांनी बाहेर जाऊन सांगितलं असतं आपण हे सगळं करतोय तर समाजात आपलं नाव खराब झालं असतं की नाही. मला त्या दिवशी कळलं ते कुकरला प्रेस्टीज का म्हणायचे.